ही कोणत्या गोष्टीची गरज आहे ते मी त्याला देणार. त्या गोष्टी मला त्याला द्यायच्या आहे. आणि यासाठी आज आपण जेव्हा सिनियर सिटीजनशिप किंवा हा दिवस इथे साजरा करण्यासाठी एकत्र झालेला आहोत, तर काही गोष्टी लक्ष देऊन तुम्ही ऐका. कारण की ह्या गोष्टी वृद्ध माता पित्यांसाठी मी इथे सांगत आहे. आणि परत एक वार, जे माता पिता आहे, वृद्धजन आहे, जे वडीलजन आहे, त्याला ख्रिस्तामध्ये खूप खूप आशीर्वाद, ब्लेसिंग, शुभेच्छा. कारण की खरोखर तुमच्यामुळे, त्यांच्यामुळे आज आम्ही या जगामध्ये आहोत. आणि ते आमच्या घराचाच नव्हे, आमच्या समाजाचा, आमच्या देशाचा आणि त्याचबरोबर देवाच्या द्वारे आम्हाला दिलेला सन्मान आहे. आणि यासाठी पवित्र शास्त्रामध्ये नीतिसूत्र याच्या अध्याय जेव्हा आपण बघतो, याचा 6वा अध्याय आणि 20वा वचनाने पुढे असं लिहिले की माझ्या मुला तू आपल्या बापाची आज्ञा पाळ. मम्मी आणि डॅडी, माता आणि पिता, आई आणि वडील, ह्याच्याबद्दल आज विशेष करून मी आपल्याशी बोलत असताना आपल्याला लक्षपूर्वक हे वचन नुसतं ऐकायचे नाही, परंतु याद्वारे तुमच्या माझ्या जीवनामध्ये जे प्रभू कार्य करणार आहे त्याला अनुसरून आपल्याला आचरणामध्ये बदल करायचा आहे. कारण की आम्हाला एक हृदय दिलंय, एक आम्हाला अंतःकरण दिलेलं आहे. तेच हृदय आणि अंतःकरण आई वडिलांमध्ये देखील आहे. आम्ही दुखावतो, वाईट आपल्या आई वडिलांना वाटतं, आणि त्यामुळे त्यांना दुखावता न दुखावता देवाचं वचन नीतिसूत्रामध्ये राजा शलोमोन असं म्हणतो 20 पासून पुढे की माझ्या मुला तू आपली बापाची आज्ञा पाळ. पुढे तो म्हणतो आपल्या आईची शिस्त सोडू नको. आज्ञा आणि शिस्त, वडील आज्ञा देतात, आई त्याच्या जीवनाला शिस्त लावते. पुढे लाभ काय आहे, ती नेहमी आपल्या उराशी कवटाळून धर, ती आपल्या गळ्यात बांधून ठेव. आज्ञा आणि शिस्त, बोला आज्ञा शिस्त हे आई वडिलांचे आहे आणि ते आपल्या गळ्यामध्ये आणि उराशी कवटाळून तू चालशील तेव्हा तुला ज्ञानाचा मार्ग ते दाखवते. तरुण आणि समाज बघत आहे, आज टीव्हीवर आणि बातम्यांमध्ये आपण बघत आहे की कशा प्रकारचा अत्याचार आहे, कशा प्रकारचा अन्याय, कशा प्रकारचा अनैतिकता मला दिसत आहे. का? कारण की निश्चितच त्यांनी आई वडिलांपासून अनेक गोष्टी घ्यायला हव्या होत्या, त्या घेतलेल्या नाही. आणि त्यामुळेच म्हणतो जुने दिवस खूप चांगले होते. कारण की त्या समयामध्ये कदाचित पैसा नव्हता, कदाचित धन नव्हतं, परंतु सुसंस्कृत लोक होते, ज्ञानी लोक होते, समजदार लोक होते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ते नैतिकता पाळायचे. ही अनैतिकता आता का वाढत चाललेली? का? कारण की ह्या गोष्टी तुमच्या जीवनात दिसत नाही. तू चालशील तेव्हा ज्ञान तुझा मार्ग दाखवील, तू निसशील तेव्हा तुझं रक्षण करतील, तू जागा होतील तेव्हा तुझ्याशी बोलतील. बघा, अनेक जण तरुण जे आहे ते झोपलेले असं मी म्हणत नाही, परंतु एक धुंदीमध्ये आहे. तारुण्याची एक धुंदी वेगळी असते, तारुण्याचा विचार एक वेगळा असतो, आणि त्यामध्ये त्या धुंदीत ते वावरत आहे. ती झोप जेव्हा उघडल किंवा उघडायला हवी लवकर, तेव्हा त्या शिस्त आणि आज्ञा तुझ्याशी बोलतील. परंतु ते तरुण ऐकून घ्यायला तयार नाही, नवीन पिढी त्याला ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी दिसून येत आहे. कारण ही आज्ञा कोणी दिलेली आज्ञा? बोला, वडिलांनी दिलेली आज्ञा. ही केवळ दिवा आहे. आणि शिस्त कोणी दिलेली आहे? मम्मीने. ती शिस्त त्यांच्या जीवनासाठी प्रकाश आहे. आणि यामुळे राजा शलोमोनाने हे वचन देऊन आई आणि वडिलांची शिस्त, आई वडिलांची आज्ञा हे जे पाळतात आणि ते त्यांच्या जीवनामध्ये पेरलं जातं, ते काय होतं? ते निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये त्याला दीर्घायुष्य, वयोवृद्धी हे देऊन जातं. आणि यामुळे आपल्याला ती गोष्ट करणं गरजेचं आहे की आम्हाला जर दीर्घायुष्य पाहिजे, आम्हाला शांती पाहिजे, आमच्या घराची आणि कुटुंबाची आणि देवाने दिलेली जी संस्कृती आहे, जे शिक्षण आहे, ते जर घेऊन तुम्हाला आणि मला पुढे चालायचं आहे तर त्याला महत्व आहे. आणि यासाठी एक काही हिंदीमध्ये पण मी शायरी देणार आहे, ते पण त्याकडे आपण लक्ष लावूया. एक सुंदर असं गोष्ट आई आणि वडिलांच्या बद्दल एक शायर ने कहा है, जिंदगी में दो लोगों का ख्याल रखना बहुत
जरूरी है। जिंदगी में दो लोगों का ख्याल रखना बहुत जरूरी है। पिता, डैडी, जिसने तुम्हारे जीत के लिए सब कुछ हारा है, जिसने तुम्हारे जीत के लिए, तुम्हाला विजयी जीवन मिळण्यासाठी सब कुछ हारा है, त्यांनी आपलं धन दिलेलं आहे, आपलं तारुण्य दिलेलं आहे, आपलं ज्ञान दिलेलं आहे, आपलं सर्वस्व तुमच्यासाठी दिलं आहे. की आहे, मी हारलो तरी चालेल, माझा मुलगा आणि माझी मुलगी जिंकायला पाहिजे. म्हणून काय करायचंय? पिता का ख्याल रखना है. नंबर 2, माँ जिसने तुम्हें हर दुख में पुकारा है, हर दुख में पुकारा है. की मुलगा तू चांगला आहे, वाईट आहे, परंतु तू रडतो, तू कष्टी आहे, तू दुःखी आहे, आई त्याच्याकडे जाणार. आई म्हणणार, बाळा काय झालं, बेटा क्या हुआ है मुझे बताओ. आणि यामुळे आपल्या आशा आई आणि वडिलांना कधी देखील विसरू नका. आणि कधी कधी विसरून जातात, समय निघून जातो आणि मग आपण पछतावतो. आताच लवकर 2 नोव्हेंबर येणार, कब्रस्तानाकडे अनेक लोक आम्हाला रडताना दिसतात. तिथे आई वडील आजी आजोबा झोपलेले आहे, परंतु त्या समय जेव्हा ते जिवंत होते त्याची कदर त्यांनी केलेली नाही, त्याची कदर त्यांनी केली नाही. एक शायरीमध्ये असं लिहिलेलं आहे की जब माँ छोड़ जाती है तब दुनिया में, जब माँ छोड़ जाती है तब दुनिया में कोई दुआ देने वाला नहीं होता, आशीर्वाद देणारा नाही राहत. क्योंकि माँ, आई आपल्या अंतःकरणापासून आपल्या लेकरांना आशीर्वाद देते रहती. जब माँ छोड़ जाती है इस दुनिया को कोई दुआ देने वाला नहीं होता. और जब पिता छोड़ जाता है, जब पिता छोड़ जाता है तब कोई हौसला देने वाला नहीं होता, हौसला देने वाला नहीं होता. की यस बाळा घाबरू नको, मी आहे, काही झालं तरी सदोदित तू तुझ्या मागे, तुझ्या पाठीशी मी उभा आहे. हा हौसला आहे, हे बळ आहे. हे देणारा कोण असतो? पिता असतो. आणि मग जेव्हा हे दोघंही निघून गेले तर आम्हाला पछतावा होतो की अरे हे काय आहे, मी काय गमवलेलं आहे. आज माझे आई वडील नाही, तेव्हा मला या गोष्टीची जास्त जाणीव होती की खरोखर मी माझ्या आई वडिलांचा आणखीन जास्त काही करू शकलो असतो. कधी कधी आपण तारुण्यामध्ये ती गोष्टीची जाणीव होत नाही, परंतु आज तरुणांनो, आज या नवीन पिढीला मी हीच बाब सांगू इच्छितो की गेल्यानंतर आपण जर काही केलं नाही तर आपल्याला वाईट. निश्चितच माझे वडील शेवटपर्यंत किंवा आई शेवटपर्यंत मी त्यांचं संगोपन सांभाळ केलेलं आहे, परंतु तरी देखील अनेकदा आपल्याला हे गोष्टीची खंत वाटते की हवं तसं आपण आपल्या आई वडिलांना समय, वेळ किंवा सन्मान देण्यात कमी पडलेला आहोत. आणि त्यासाठी शिका, फिरा, कारण की ह्या गोष्टी तुम्हाला परत मिळणार नाही. एकदा जे गेलेले आहे ते परत येणार नाही. रडण्याच्या शिवाय आणि पश्चाताच्या शिवाय काही राहणार नाही. कधी कधी आई वडील ओझ बनतात मुलांसाठी, कधी कधी आई वडील ओझ बनून जातात मुलांसाठी आणि ते म्हणतात अरे म्हातारे केव्हा जातील बाबा, एकदाची सुटका मिळेल. आजारपण काढा, हे करा, ते करा, बडबड ऐका, अनेक गोष्टी ऐका. आणि आपण तरुण पिढी किंवा घरचे लोक त्यांच्यावर नाराज असतात. त्यांची बडबड म्हणा, त्यांच्या अनेक गोष्टी त्यांना पटत नाही. ते म्हणतात अहो बस झालं, जास्त आम्हाला तुम्ही ज्ञान नका, आपलं खा प्या, शांत बसा कोपऱ्यात, आम्हाला तुम्ही शिकवू नका. पुढे असा शायर म्हणतो, पेड़ बूढ़ा ही सही आंगन में रहने दो, पेड़ बूढ़ा ही सही, म्हणजे मोठा जरी झाला आता तरी आंगन में रहने दो, धन न सही छाव तो अवश्य देगा, धन न सही छाव तो अवश्य देगा. म्हातारे बितारे आता तुम्हाला कमवून पैसे घालू शकत नाही. जोपर्यंत त्यांना जॉब होता, नोकरी होते, ते तुम्हाला देत होते. आता बिचारे घरी बसलेले, त्यांच्याकडे धन नाही, पैसा नाही. धन न सही छाव हमें देगा. कसं? ठीक उसी प्रकार माँ बाप बूढ़े ही सही घर में रहने दो, माँ बाप बूढ़े ही सही, हाकलून देऊ नका, घालवून देऊ नका, घरात राहू द्या, घर में रहने दो. दौलत तो कमा नहीं सकते, दौलत तो कमा नहीं सकते, लेकिन अपने बच्चों को संस्कार अवश्य देंगे. आपल्या नातवंडांसाठी, आपल्या लहान लोकांसाठी ते पैसे धन जरी देऊ शकत नाही, तर उत्तम संस्कार निश्चितच आजी आजोबा देताना तुम्हाला आणि मला दिसत आहे. आणि ह्या दिवसामध्ये लोकांना, या नवीन पिढीला पैशापेक्षा, सगळ्या सुखसोयांपेक्षा
सगळ्या उत्तम गोष्टींपेक्षा संस्काराची कमतरता दिसून येत आहे, आणि ते संस्कार आईवडिलांमध्ये पण नाही दिसत आहे. अशा समय आजी आणि आजोबा, जी जुनी पिढी आहे, ते तुम्हाला आणि मला संस्कार देताना दिसून येतात, आणि त्याकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. आज जे तुम्ही बघत आहे, जे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तुम्हाला दिसत आहे चित्र, मी जाणून बुजून आज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ठरवलेलं आहे, यासाठी की म्हातारे किंवा जे वयस्कर लोक आहे त्यांचा ब्लॅक अँड व्हाईट जमाना आहे. त्यांचा जमाना कसा आहे? ब्लॅक अँड व्हाईट आहे. त्यांचे फोटो पण ब्लॅक अँड व्हाईट, लग्नाचे फोटोही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असतील. त्यांना जे विविध मूवी किंवा पिक्चर आवडतात ते पण ब्लॅक अँड व्हाईट असतात, आणि त्यांचे केस पण ब्लॅक अँड व्हाईट होऊन जातात. आणि अशा अवस्थेमध्ये हे माता पिता, आपण अनेकदा म्हणतो अरे अभी हमारा कलरफुल जमाना आहे. आता माता पिता कसे झालेले, आता तुम्ही म्हातारे झालेले, आता तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट वाले गेलेले. परंतु कोणत्या गोष्टी ज्या आहे ते माता पिता आहे आणि त्यांच्यामध्ये आहे, आणि त्याबद्दल खूप सुंदर असं लिहिलेलं आहे की 10-15 वर्षामध्ये आता हे लोक हे जग सोडून जाणार आहे. फार काळ आता तुम्हाला वाट बघायची गरज नाही, लवकरच 10-15 वर्षानंतर ही पिढी निघून जाणार आहे. आणि त्या समय तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी म्हातारे माता पितामध्ये किंवा आजी आजोबामध्ये दिसतात, ते तुम्ही आणि मी लक्षाने ऐकून घ्या, कारण की त्या परत तुम्हाला दिसणार नाही. पहिली गोष्ट ते लवकर उठतात आणि लवकर झोपतात. काय काय म्हणतात, काय मिळाले म्हातारा झाला तर काय सकाळी सकाळी उठून बघ, हो आता खरं एवढं लवकर काय जेवायची गरज आहे, आत्ताशे 8 वाजलेले, झोपायची तयारी लगेच तुमची कुठे सुरू झाली. आता सगळ्यांचं होऊ द्या, मग तुमचा कार्यक्रम आपण करू. आणि अशा प्रकारे आता लवकर उठणारे व लवकर झोपणारे आई वडील आता आपल्याला जाताना दिसणार आहे. त्याचप्रमाणे झाडांना पाणी घालणारे, बगीच्याची काळजी घेणारे, कुंड्यांना सांभाळून घेणारे आता माता पिता पुढे निघून जात आहे. ती काळजी घेणारे आता माता पिता, ज्यांना ते कुंडी, ते झाड, त्यांचे सगळं हे अतिशय प्रिय आहे, ते आता पुढे निघून जाणार आहे. मंदिराला न चुकता जाणार, देवाचं दर्शन घेणं, मंदिराला जाणं, बायबल वाचणं, प्रार्थना करणार आता ते माता पिता लवकरच पुढे निघून जाणार आहे. रस्त्यावर येणार जाणार लोक भेटले की आस्थेने चौकशी करणारे लोक, तरुण लोक थांबतही नाही, पण म्हातारे लोक का हो, कसे, काय, कुठे होते, किती दिवस झाले, अगरे या कसे, तुमचे घरचे कसे, आईकडे वडील कसे, अशा आस्थेने विचारणे आता आई वडील किंवा वृद्ध जन आता तुमच्यामधून निघून जाणार आहे. हात जोडून नमस्कार करणारे, हाय हॅलो नाही, हाय हॅलो हाय नाही, हात जोडून प्रणाम करणारे, नमस्कार करणारे आता आई वडील पुढे निघून जाणार आहे. अन्न धान्य वाया जाऊ नये, स्वयंपाक केलेला आहे जे आहे फेकून द्या, जाऊ द्या, काय जास्त ते टाकून, तसे आता काय काय करतात लोक, रात्री दुसरे दिवशी गरम खाणारे आता यस, वेस्ट नको, अन्न आहे. आणि अनेक आपल्या संस्कृतीमध्ये म्हणे तर ते अन्न म्हणजे काय असतं, देवाकडून दिलेली गोष्ट, त्याचा सन्मान करा असं विचार ठेवणारे लोक आता निघून जाणार आहे. लाईट काय लावायची गरज आहे, सगळ्या घरामध्ये लाईट, फॅन बंद करा, लाईट बंद करा, ह्याचा विचार करून इलेक्ट्रिसिटीचं बिल वाचवणारे हे आता वृद्धजनामामधून आता काय खाणार आहे, निघून जाणार आहे. कारण की त्यांना पैशाची, धनाची आणि त्याबरोबरच कशाची, निश्चितच अन्नाची किंमत होती. असे वृद्धजन आता निघून जाणार आहे. रात्रीचं जेवण न फेकता आनंदाने खाणारे, गरिबांना देणारे आता हे वृद्धजन लवकरच तुमच्या आणि माझ्यामधून निघून जाणार आहे. हो, त्याचप्रमाणे जुना चष्मा तुटल्यानंतर दोऱ्याने बांधणारे, त्याला वेगवेगळ्या प्रकारे स्टेपल करून वापरणारे माता पिता लवकर निघून जाणार आहे. कशाला नवीन चष्मा, चालतो नाही, एक दांडी तुटली, एक आहे ना अद्यापन, या एक दांडीवरच मी आपलं काम चालवतो, चालू दे, काय नाही, फुटलाय का एक, जाऊ दे, काय फरक पडतो, नंतर जितके दिवस चाललं, एक काच जरी फुटली, नंबर जरी कमी झाला तरी चालतो बाळा, काय दिवस मी अशाच प्रकारे चालवल, असे म्हणणारे लोक पुढे निघून जाणार आहे. जुनी चप्पल फाटली, जुनी चप्पल तुटली तरी सारखे रिपेअर करून घालणारे, जुने जोडे हे शिवून घालणारे, त्याला सोल लावून चालणारे आता वृद्धजन
निघून जाणार आहे. नाही जोर जोर झालं, फेकून दे, जाऊ द्या, दुसरं घेऊ आपण, असे म्हणणारे तरुण आता नाही. ते पैशाची किंमत जाणतात, जोडे शिवतात. स्लीपर फुटली तर स्लीपरचे ते बंदर परत परत लावून त्या स्लीपरला वापरणारे आता वृद्धजन आमामधून निघून जाणार आहे. घरी पापड करा, शेवया करा, त्याचप्रमाणे मसाले व लोणचे करा आणि वर्षभर खा, असे विचार ठेवून वावरणारे माताजन आता आणि पिता निघून जाणार आहे. यस, घरचं जेवण, घरच्या कुरंजा, घरचे पापड, घरचे फराळाचं असा विचार करून मनोभावे ते आनंदाने करणार आहे माता आणि विशेष करून पिता देखील आता निघून जाणार आहे. लोकांच्या नजरेला भिवून शुद्ध आचरण ठेवणार आहे. अरे ती काय म्हणणार, तो काय म्हणणार, जाऊ दे बाबा, मला असं बरं वाटत नाही, मला बरं वाटत नाही, म्हणून अशा संस्काराला जपणार आहे की कोठूनही माझ्या बोलण्याच्या द्वारे कोणी दुखावलं जाऊ नये किंवा माझ्या या आचरणाच्या द्वारे निश्चितच आपल्या घराचं नाव खराब जाणार आहे. असे म्हातारे निघून जाणार. तरुणांना काय घेणार, बोलणे का बोल, मला जसं पटतं तसंच मी करल, मी माझा राजा, मनाचा राजा आहे, असं नाही. तर ते लोकांच्या कडे बघतात, नाही नाही नाही, हे चांगलं दिसत नाही, चांगलं दिसत नाही, हे चांगलं शोभत नाही, असा विचार करून स्वतःला कंट्रोल करणार, स्वतःवर नियंत्रण मिळणार आहे. आता वृद्धजन निघून जाणार आहे. जुने गाणे आणि ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर पिक्चर बघणारे, त्यांनी सुरुवातीला कदाचित ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही बघितलेला आहे किंवा ब्लॅक अँड व्हाईट मूवीज बघितलेले आहे. जुने गाणे आज देखील आम्हाला त्यांना आवडतात. असं ऐकणारे आणि बघणारे लवकरच आता निघून जाणार आहे. ते मूवी बघत असताना रडणारे, अश्रू ढाळणारे लोक आता निघून जाणार आहे. आपल्या जवळ पैसा आहे म्हणून कसाही उडवा, त्यांना कंजूस म्हणून हिलवणारे मुलं असतात, परंतु चालल, कंजूस म्हटलं तरी चालल, दीड दीड जमडी जमवणारे म्हातारे ते आता लोक निघून जाणार आहे. त्याचप्रमाणे असे समाधानी, असे साधे, असे अर्थपूर्ण आणि असे समर्पित आणि त्याग जीवन जगणारे यांना जर तुम्ही आणि मी आज देखील समजून घेतलं नाही तर मला सांगू द्या, अशा प्रकारचे लोक तुम्हाला आणि मला कधी परत भेटणार नाही. आणि यासाठी लवकरात लवकर त्यांची भावना, त्यांची संस्कृती जी तुमच्यासाठी आणि समाजासाठी भल्याचीच होती, त्याला न हिनवता तरुणांनी लवकरात लवकर त्याचा सन्मान करावा आणि त्यांच्यापासून शिकावं, धडा घ्यावा. नुसतं एवढंच पुरं नाही तर नातवंडांना, मुलांना देखील सांगावं की बघ तुझी आजी, बघ तुझा आजोबा कसं जीवन जगलेलं आहे, कदाचित मी जगू शकलो नाही परंतु ह्याच्यामध्ये ब्लेसिंग होतं. हे पैशामध्ये, या दमडीमध्ये जे आशीर्वाद होते, जे आज मला ATM मधून, आज मला स्मार्ट कार्ड मधून मिळू शकत नाही, ते त्यांच्या खिशातल्या आणि डब्यातल्या ठेवलेल्या आणि किराण्याच्या डब्यामध्ये लपवलेल्या आईच्या पैशामध्ये ताकद होती, ती त्यामध्ये नाही. आणि यासाठी आपण हे लक्षात ठेवा की दुसऱ्यांना प्रेरणा देणारे, समोरच्याची काळजी घेणारे सुकलेल्या पानाप्रमाणे लवकरच गळून पडणार आहे. सुकलेल्या पानाप्रमाणे लवकरच गळून पडणार आहे. आणि यासाठी आपण त्यांचा आज सन्मान केला नाही, त्यांचा जर आदर केला नाही तर जवळच लवकरच असा दिवस येणार आहे की तुम्हाला पश्चाताप करण्याशिवाय, नुसते फोटो बघून त्यांची आठवण केल्याशिवाय काही उरणार नाही. मुलांनो, तरुणांनो, ही बाब जाणून घ्या, त्यांना बदलू देऊ नका. अनेक वृद्ध म्हणतात, अहो काय करावं, आमचं कोणी ऐकत नाही, आता आम्हाला स्वतःला बदलावं लागेल. का बदलावं लागेल त्यांना? कारण की जर बदललं नाही तर आम्हाला इज्जतच कोणी देत नाही. हो प्रियांनो, वृद्ध काळाचा आयुष्यात मोठा काळ त्यांनी घालवलेला आहे. त्या गोष्टीमुळे ज्यांना सन्मान मिळालेला आहे, वृद्ध काळामध्ये त्यांना बदलायला लावू नका, त्यांना चेंज होऊ देऊ नका. अरे काय जायते चर्चला, काय जाते मंदिराला, काय बायबल वाचतात, बस गप. आणि असं म्हणून आपण नुसतं त्यांना आळा घालत नाही, त्यांच्या हृदयाला तुम्ही ठेस पोहोचवत नाही, तर त्यांच्या पासून मिळणाऱ्या आशीर्वादाला तुम्ही गमवत आहात.
आणि यासाठी त्यांचे नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व, त्याचप्रमाणे त्यांचं नीतिमान आणि स्वाभिमान घेऊन जगणारे लोक तुम्ही आणि मी असायला पाहिजेत. आणि ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण की जरी ते ब्लॅक अँड व्हाईट असतील, तरी त्यांचे केस पांढरे झाले असतील, परंतु त्याच्या मागे जो अनुभव आहे, जे त्यांनी मिळवलेलं ज्ञान आहे, जे त्यांनी जीवनाचा रस्ता जाणून घेतलेला आहे, तो रस्ता त्यांना शांती, त्यांना आनंद आणि प्रगती त्यांचीच नव्हे तर तुमची तरुणांना तुमची प्रगतीमध्ये काम करत आहे. परंतु जेव्हा वेळ निघून गेला, त्यांच्याकडून मला काही मिळत नाही, तो मला काही इस्टेट देत नाही, तो मला धन देत नाही, त्यांनी मला फ्लॅट दिलेलं नाही, गाड्या दिलेल्या नाही, मला हवं ते गोष्टी योग्य वेळी दिले नाही. आता तो म्हातारा झालाय, त्याच्यावर पैसा खर्च करणं, आता तो म्हातारा झालेला आहे, त्याच्यासाठी घरात सगळी सोय निर्माण करणं आता मला बरं वाटत नाही. हो, अनेकदा तरुण विसरून जातात की लहानपणी याच आई आणि वडिलांनी जे म्हातारे झालेले आहे, त्यांनी हाताचा झोका करून त्यांना लहानाचं मोठं केलेले आहे. तुमच्यासाठी तरुणांचं, तुमच्यासाठी या वडिलांनी मागे पुढे पैसा न पागता कर्जाने पैसे काढून काढून तुमचं शिक्षण केलेलं आहे, तुम्हाला घडवलेलं आहे, तुम्हाला वाढवलेलं आहे. तुमच्यासाठी रात्रंदिवस गुडघ्यावरून मातेने प्रार्थना करून अश्रू ढाळून तुम्हाला इथपर्यंत देवाच्या आशीर्वादामध्ये वाढवलेलं आहे. परंतु आता ते म्हातारे झाल्यानंतर, त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुती पडल्यानंतर, डोक्यावरचे केस गेल्यानंतर, केस पांढरा झाल्यानंतर त्याला कोणी विचारण्यास झालेले आहे. कारण की निश्चितच ते आता अडगळीचे स्थान झालेले आहे. केव्हा हा बेड रिकामा होणार, केव्हा हा रूम रिकामी होणार आणि माझ्या मुलाबाळांना मिळाल, असं म्हणून ते त्यांच्या मरणाची किंवा जाण्याची वाट बघत आहे. आई वडिलांनी रूम अडून ठेवलेला आहे, गेले ना की मग हे रूम ह्यांना देणार, त्यांना देणार, असं म्हणून ते एक तर त्यांची जाण्याची वाट बघतात, किंवा फार क्रूर आणि निर्दय असल्याचं ते म्हणतात, जाऊ द्या मम्मी डॅडी, इथे काय नाही, आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये ठेवतो. आणि अशा आई वडिलांसाठी, अशा आई वडिलांना बघणाऱ्या मुलांसाठी मी परत एक वार इथे हेच आग्रही गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही खूप मोठा आशीर्वाद नुसता गमवत नाही, तर हे जे शिक्षण आहे, ते जे शिक्षण आहे त्यापासून देखील तुम्ही दूर जात आहात. आणि त्यासाठी नीतिसूत्र याचा 4था अध्याय आणि 3 आणि 4 मध्ये येणे प्रकार लिहिलेला आहे. कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो, माझ्या आईचा दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. ती मला शिकवे आणि माझी वचने तुझ्या चित्तीत राहावं. तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायुष्य हो. यस, राजा शलोमोन म्हणतो, मी जरी आज ज्ञानी आहे, जगातला मोठा सम्राट झालेला आहे, जगात माझ्यासारखा श्रीमंत ज्ञानवान कोणी नाहीये, सुबुद्धी आणि सर्व प्रकारची श्रीमंती माझ्याकडे आहे, परंतु तो म्हणतो की ह्याचं कारण हेच आहे की मी आपल्या बापाचा सुपुत्र होतो. कारण की माझ्या बापाचं म्हणजेच राजा दाविदाचं मी ऐकलेलं आहे. माझी आई जी आहे त्याचा मी एकुलता एक होते आणि ती मला जे काही शिकवत होती ती मी आत्मसात करत होतो. आणि ह्या चित्तामुळे, या वृत्तीमुळे मला काय झालेलं आहे, मला आज्ञा पाळण्यामुळे दीर्घायुष्य लाभलेलं आहे. यस, तुम्ही जेव्हा आई वडिलांची आज्ञा पाळतात, त्यांच्या आज्ञावर चालतात, त्यांच्या आज्ञाला आणि शिक्षणाला महत्व देतात, देव तुमचं वय वाढवतो. तरुणांनो, देव तुमचं वय वाढवतो. परंतु जर तुम्ही त्या आज्ञा मोडतात, तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याला हिनवतात किंवा त्यांना कठोर शब्दामध्ये बोलणे लावतात, मला सांगू द्या, तुम्हाला आणि मला देव कधी देखील आशीर्वाद देणार नाही. कारण की देवाने, परत एकदा रिपीट करतो, देवाने त्यांच्या हातामध्ये तुम्हाला दिलं आहे, तुमच्या हातात त्यांना दिलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. कधी कधी लोकांना वाटतं आई बापाला मी सांभाळतो. अरे, मी सांभाळत नाहीये, देवाने तुम्हाला त्यांच्या हातात देऊन सांभाळायला लावलं. त्यामुळे आज काही वर्ष तुम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचंय, परंतु खऱ्या अर्थाने संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे मम्मी डॅडीला. आणि अनेकदा असं आम्हाला दिसतं की ज्या आई वडिलांना बोलणे लावतात किंवा आई वडिलांना सासू किंवा आपण म्हणूया की सुना आणि या सगळ्या गोष्टी त्यांना टोचून बोलतात, त्यांचे मुलं देखील त्यांना तसेच वागवतात.
त्यांचे मुलं देखील त्यांना तसेच वागवतात. कारण की त्यांना कळतं की म्हातारे लोक नुसते शिव्या खाण्यासाठी, म्हातारे लोकांना काही बोललं तरी ते सगळं काही चालतं. आणि जेव्हा तुम्ही म्हातारे होणार त्याच प्रकारची वागणूक तुम्हाला ह्या तरुण पिढीकडून देखील मिळणार. हे ठरलेलं आहे. कारण की जैसी करणी वैसी भरणी. आज तुम्ही जे करत आहात ते निघून जातील. कोणी थांबत नाही. आज आई आहे, वडील आहे, दुखवलं जातील, रडतील, त्या जगातून निघून जातील. पण उद्या तुमची वेळ येणार आहे आणि तुम्हाला कदाचित आज थोडीफार आहे, पण तुम्हाला ह्यापेक्षा दुप्पट कष्टातून जावं लागणार आहे. कारण की तुम्ही जसं पेरतात तेच उगवतं. आणि जर तुम्ही आपल्या आई वडिलांचा सन्मान केला, मुलाबाळांच्या समोर, आपल्या नातवंडाच्या समोर त्यांना मान दिला, तर मला सांगू द्या ते देखील शिकतात की आई वडिलांचा सन्मान करणं, जरी त्यांच्याकडे अनेक गोष्टी नसले तर हे आमच्यासाठी आशीर्वादाची बाब आहे, आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचे तयार झालेले, अशा प्रकारचे सुसंस्कृत मुलं, अशा प्रकारचे उत्तमरित्या वडीलजनांचा आणि वृद्ध काळांचा सन्मान करणाऱ्या लोकांना तर दीर्घायुष्य लाभतं. परंतु ते आज्ञामध्ये चालल्यामुळे ज्या गोष्टी लाभतात ते देखील आम्हाला दिसत आहे. आणि त्यामुळे हे आई वडिलांसाठी महत्वाचं आहे. आता कोणत्या गोष्टी आई वडिलांनी देखील करण्याची गरज आहे, ही दुसरी बाजू आता आपण येणार आहोत. की अनेकदा आपण तरुण पिढीला तर मी पुष्कळ गोष्टी शिक्षण दिलेलं आहे, आता आई वडिलांसाठी देखील काही गोष्टी महत्वाच्या आहे. आणि ही बाब जाणून घ्या की तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीमध्ये ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील आणि ते गरुडाप्रमाणे भरारी घेतील. आता वृद्धजन हो, काही गोष्टी तुम्ही आणि मी देखील जाणून घ्यायला पाहिजे की आता तुमच्या आणि माझ्यासाठी जे म्हातारे झालेले त्यांना चालणं, पळणं हे शक्य आहे का? नाही. ते फार तर फार काठी टेकत चालू शकतात किंवा हळूहळू चालू शकतात, परंतु ते धावतील हे शक्य जरी नसलं, परंतु आपल्याला माहित आहे की तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये जेव्हा तुम्ही व्यायाम करतात, चालतात, फिरतात, गार्डनमध्ये जातात, व्यायाम करतात, तर तुमचं जे शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन ते योग्य प्रकारे चालतात, तुमचे सांधे जे आहे ते मजबूत राहतात. आणि त्यामुळे आता मी म्हातारा झालो, आता मी रिटायर झालो, मी नुसतं घरातच बसणार आणि पेपरच वाचणार आणि टीव्हीच बघणार आणि अशा प्रकारे स्वतःला बांधून घेणारे वृद्धजनांना येणाऱ्या दिवसामध्ये बहुत असा त्रास होतो. कारण की शरीराला व्यायामाची निरंतर गरज असते आणि त्यासाठी तुम्हाला ही बाब करणं गरजेचं आहे. परंतु दुसरी बाब हीच आहे की ज्या प्रकारे आमच्या शरीराला व्यायामाची गरज आहे, शरीर थकलेलं आहे, निश्चितच त्याच्या व्यायामाच्या मुळे त्याला ताकद मिळते, नवीन वायू किंवा आपण म्हणूया की एअर त्याला मिळते, त्यामुळे ते फ्रेश असतात, जिकडे तिकडे जातात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. या सगळ्या गोष्टी वृद्धकाळामध्ये फिरण्याने, व्यायाम करण्याने जरी प्राप्त होत असला तरी आत्मिक जीवन जे आहे शरीरासाठी आपण करतो, परंतु आत्म्यासाठी काय? आज जेव्हा वृद्धजनांच्याकडे वेळ आहे, त्यांच्याकडे समय आहे, त्यांनी त्यांचा श्वास म्हणजेच पवित्र शास्त्र निरंतर वाचणं, प्रार्थना निरंतर करणं हे गरजेचं आहे. आज वृद्धजन अनेक जण आहे, परंतु ते काय टीव्ही बघण्यामध्ये, पेपर वाचण्यामध्ये, मोबाईल खेळण्यामध्ये जास्त वेळ घालवतात. परंतु पवित्र शास्त्र, देवाचा जो श्वास आहे, देवाची जी ताकद आहे, जे आम्हाला नुसतं या जगामध्ये जिवंत राहताच नाही, तर जगाच्या नंतर, मरण पावल्यानंतर देखील तुम्हाला ती एक नवीन विजयी जीवन देणार आहे, त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही कधीतरी चर्चला जातो, आम्ही कधीतरी घरात बसून नाही. आता तुम्हाला वेळ आहे, यामध्ये जास्त जीवन घालवणं अधिक गरज आहे. आणि त्यामुळे स्तोत्रकर्ता म्हणतो की माझ्या संसार यात्रा तुझे नियम मला गीतरूप झालेले आहे. परत रिपीट करतो, स्तोत्र 119 आणि 54 मध्ये राजा दावीद म्हणतो की माझ्या संसार यात्रा तुझे नियम, मला नियम, पवित्र शास्त्राचे नियम वाचायचे आहे, त्याला लाभ माझ्या आचरणातून इतरांना द्यायचे आहे. परंतु मी वाचत नाही, लक्ष देऊन वाचत नाही, त्यानुसार आचरण करत नाही, त्यामुळे माझ्या संसार यात्रेमध्ये ते माझे गीत झालेलेच नाही. ते गाणे नाही गात, आजकाल रड गाणे जास्त गातात.
कोणी भेटलं की अरे माझे सासू अशीच आहे, तर माझा सूनच अशी आहे, माझा मुलगा असाच करतो, हे असं नुसतं त्यांचं रडगाणं चालू असतं. येस, तुम्ही गाणे गा देवाने म्हटलेले. या वयामध्ये नुसती बडबड करणं आणि घरच्या सगळ्या गोष्टी बाहेर सांगणं, मग घरचे सुनबाई चिडतात का, नुसतं सगळीकडे जाऊन आमच्या बदनामीच करतात का तुम्ही? आणि ही वृत्ती आम्हाला टाळायला हवी. आम्हाला घराची संस्कार, आम्हाला घराची इज्जत चव्हाट्यावर न आणता ती राखून ठेवायची. अनेकदा वृद्ध लोक या गोष्टीपासून दूर जातात आणि ते सर्वांकडे मन मोकळेपणे बोलतात. कारण की काय होतं, वृद्धापकाळामध्ये हात नीट चालत नाही, पाय नीट चालत नाही, बरोबर आहे ना, हात नीट नाही, ऐकू पण कमी येतं, दिसतं पण कमी. एकाच गोष्ट चांगली चालते, ती तोंड. बरोबर आहे, हे काय कमी होत नाही. त्यामुळे मग आता सगळी ताकद जी आहे ती सगळी कुठून येऊन बसते, तोंडात येऊन बसते. मग पाहिजे तेवढी बडबड करा, आता बोलायला तर ते पक्के असतातच, आणि त्यामुळे अनुभव पण भरपूर असतो, माहितीही भरपूर असते, आणि त्यामुळे त्या ज्या गोष्टीच्या द्वारे जे वायफळ ज्याला म्हणतो बडबड, ती ते करत राहतात आणि परिणाम हा होतो की त्याद्वारे त्यांची इमेज तर खराबच होते. ते गाणे नाही तर रडगाणे गाणे होतात. आम्हाला जास्तीत जास्त वेळ देवामध्ये घालवणं देखील अतिशय महत्वाचं आहे, आणि ही बाब देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. एक स्त्री आहे ज्याचं नाव आहे एमी कार्मेल. ही इंग्लंडची स्त्री होती आणि ती भारतामध्ये आली, आणि भारतामध्ये आल्यानंतर तिने आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे 36 वर्ष तिने साऊथमध्ये म्हणजे तमिळनाडूमध्ये तिने घालवले, मद्रासकडे तिने घालवलेलं आहे. आणि असं झालं की जेव्हा ती 80 वर्षाची झाली, किती वर्षाची झाली, 80 वर्षाची, अचानक चालत असताना ती पडली आणि तिचा पायाचे जे घोटे आहे तिला मार लागला. डॉक्टरने पुष्कळ प्रयत्न केले परंतु शक्य झालं नाही. आणि मग डॉक्टर म्हणे की आता तुम्ही वृद्ध झालेले, ऑपरेशन करून पण काही होणार नाही, तुम्हाला आता बिछाण्यावरच राहावं लागणार. आणि ती स्त्री होती जी भारतामध्ये राहून ही वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत होती. आता सेवेमध्ये काय होतं की ती विशेष करून देवदासी, माहिती आहे तुम्हाला, देवदासीच्या स्त्रिया होत्या, देवासाठी सोडून दिलेल्या स्त्रिया, त्यांच्यावर अत्याचार जे करत होते त्यांना सोडवण्यासाठी तिने मोलाचं काम तिकडे त्या साऊथमध्ये केलेलं होतं. आणि मग तिला फार वाईट वाटलं की अरे मी एवढं महत्वाचं आणि मोलाचं काम करत आहे, आता मी थकलेले आहे, आता मी बिचार, आता मी काय करू शकते. परंतु तरी देखील तिने हिंमत हारली नाही आणि तिने पत्र व्यवहाराच्या द्वारे गव्हर्नमेंटला, लोकांना, समाजाला, NGOला वेगवेगळं पत्र लिहून ती या समस्या जे आहे, हे प्रॉब्लेम आहे, ती त्यांना लोकांना मांडत होती. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये आर्टिकल देऊन जे काही ते कार्य करण्यासाठी मदत होती ती देखील ते करत असते. तिने अशा अवस्थेमध्ये 1-2 13 पुस्तकं लिहिलेली आहे. किती पुस्तकं लिहिले तिने, 13 पुस्तकं या वेगवेगळ्या अनुभवाला. ती थकली नाही, ती बिछाण्यावर पडली, आता मी मरायचीच वाट बघते, आता केव्हा देव येईल मला घेऊन जाईल. नाही हो, तुमचं जीवन जोपर्यंत श्वास चाललाय समाजासाठी, लोकांसाठी, जगासाठी मोलाचं आहे. जे तुम्हाला येतं त्याचा उपयोग करा, जे तुम्हाला येतं त्याचा उपयोग करा. परंतु त्यासाठी गरजेचं काय, तारुण्यात चांगले दिवस असताना तुम्ही काहीतरी मिळवा. जर तुम्हाला तारुण्यातच काय मिळालं नाही तर म्हातारपणात कुठून काय मिळालं. जे आज तुम्ही कमवलं, मी अनेकदा म्हणतो तरुण लोकांनो, हे सर्व गोष्टी आज आत्मसात करा. वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट, कलागुण आत्मसात करा, कारण की ते म्हातारपणी देखील तुम्हाला कामी येतील. परंतु तुम्ही नुसतं TV बघण्यात, मोबाईल खेळण्यात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जर जीवन घालवत आहात आणि कोणत्याच चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या नाही तर म्हातारपणी तुम्हाला एकच करावं लागेल, मोबाईलच खेळायचा. डोळे जातील, काने जातील, दिसणारे नाही, मग काय करणार मोबाईल पण तुम्ही. आणि यामुळे अशा चांगल्या गोष्टी जे तुम्ही तरुणामध्ये आपण आत्मसात करतो ते येणाऱ्या दिवसामध्ये काम येते. हिने तरुणपणामध्ये जी समाज सेवा केलेली आहे, जी अतिशय मोलाची सेवा केली, त्यामुळे तिला अम्मा म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं, अम्मा. साऊथ इंडिया, आपल्याला अम्मा तिकडे साऊथ इंडिया. त्यामुळे आज जेव्हा ती 90च्या घरापर्यंत पोहोचलेली आहे, तिने काय केलेलं आहे, तिने या सर्व गोष्टीचा लाभ घेत समाजासाठी पुस्तकं लिहिले, पत्र लिहिले, समाजसेवा तिने बिछाण्यावर केलेली आहे. आणि जेव्हा ती मरण पावली तेव्हा इंडियन गव्हर्नमेंटने तिच्या कबरेवर कोरलं होतं अम्माई. अम्माई म्हणजे मातांची
माता. आज आपण केडगावमध्ये गेलो, पंडिता रमाबाई यांच्याकडे बघितलं. येस, अनेक गोष्टी नव्हता, पती नाही, घर नाही, मुलगी होती मनोरमा, ती देखील गेली, परंतु ती खचली नाही. परंतु ज्या गोष्टी प्रभूमध्ये तिला तारुण्यात मिळाले होते, जे ज्ञान तिला मिळालं होतं, ते तिने इतर स्त्रियांसाठी, इतर गरजवंतांसाठी देव केलेलं. आणि म्हातारपणामध्ये शेवटल्या दिवसापर्यंत ती समाजासाठी, महिलांसाठी, स्त्रियांसाठी आणि विशेष करून देवासाठी ती कार्यरत राहिली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ती बडबड करत राहिली, तिच्यावर अत्याचार झाले, अन्याय झाले, विरोध झाला, लोकांनी, भारत देशातल्या लोकांनी तिचा विरोध केला, परंतु ती खचली नाही, ती खचली नाही, ती घाबरली नाही, ती भयभीत झाली नाही. वृद्धापकाळातही ते फळ देत राहतील, ते टवटवीत राहतील, हे वचन देवाचं आहे. परंतु तरुणांनो, मी यासाठी आज परत एक वार तुम्हाला सांगते की ज्या गोष्टी प्रभूमध्ये तुम्हाला मिळालेल्या आहे ते तुम्ही जाणून घ्या. स्तोत्रकर्ता 92:13 आणि 14 मध्ये म्हणतात की जे मंदिरात रोवलेले आहे ते वृद्धपणातही फळ देत राहतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणा माझ्या मागे, जे परमेश्वराच्या मंदिरात रोवलेले आहे, जे परमेश्वराच्या मंदिरात रोवलेले आहेत ते वृद्धपणातही फळ देत राहतील. आज अतिशय वाईट वाटतं आपल्याला की मंदिरामध्ये तरुण जर नाहीच आहे, तरुण समाज येऊ इच्छित नाही. ते म्हणतात की आम्हाला जबाबदारी आहे, आम्हाला ड्युटीज आहे, आम्हाला काम आहे, आम्हाला कुटुंब आहे, आम्हाला अनेक गोष्टी करायच्या आहे, आणि हे सर्व करणार आहोत आम्ही. आणि त्यासाठी जर आम्ही येऊ नाही शकत, जेव्हा आम्ही म्हातारे हो तेव्हा आम्ही मंदिराला, चर्चला येऊ. परंतु मला ही गोष्ट सांगू द्या की ते जर मंदिरात रोवलेच नाही, मंदिरात त्यांना माहितीच नाही, मंदिरात मधून मिळणारं वचनच त्यांच्यामध्ये नाही, तर ते म्हातारपणात कसे काय फळ देतील? अचानक काही ते फळ देणार नाही. आणि यासाठी प्रियांनो, आम्हाला त्याच्या वचनामध्ये, आपल्या तारुण्यामध्येच टिकून राहायला पाहिजे. आणि याचे सलमोन राजा काय म्हणतो की माझी आई, माझे वडील मला काय होत होते, शिकवत होते, ते मला चालवत होते, आणि त्या गोष्टी मी करत असताना मला आशीर्वाद मिळालेला आहे. वचन हे सांगतं की आपल्या मुलास आपल्या स्थितीस अनुरूप तू शिक्षण दे, म्हणजे वृद्धापकाळातही तो काय होणार आहे, त्याच टिकून राहणार. प्रेज द लॉर्ड. वृद्धापकाळात ही त्यामध्ये राहणार आहे. आणि यासाठी ही बाब महत्वाची आहे, कारण की आम्ही काही इन्व्हेस्ट करतो तर आम्हाला काहीतरी मिळतं. ह्या दिवसामध्ये आपण बघितलं की तरुण वृद्ध पिढी जी आहे ते वेगवेगळ्या प्लॅन आहे त्याच्यामध्ये, किंवा अनेक गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करतात, आणि इन्व्हेस्ट केल्यामध्ये वृद्धापकाळामध्ये त्यांना पेन्शन मिळते, त्यांच्याकडे काहीतरी फिक्स डिपॉझिट FD असते, आणि ते सुखी असं जीवन जगतात. हो प्रियांनो, ते तरुण लेकरं तुमची आणि माझी इन्व्हेस्टमेंट आहे. परंतु त्यांच्यामध्ये आपण काय इन्व्हेस्ट करतो? आपण त्याला नोकरी लावतो, आपण धन देतो. पुण्यातले बहुत असे लोक आहे ज्यांची मुलं आपले सगळं काही जीवनाचे पैसे लावून त्यांनी शिकवलं, आणि आज ते कुठे अमेरिकेला आहे, कुठे कॅनडाला आहे, कुठे युरोपमध्ये गेलेले. आता ते त्यांना विचारत पण नाही आईवडिलांना. ते बिचारे म्हातारे झालेले आपले इथे पडून राहतात. पैसा आहे, धन आहे, परंतु पैसा आणि धनावर म्हातार पण घालवता येतं का? सांगा मला. खूप पैसा आहे, खूप पैशावर लोळतील का ते? काय खाणार, काय खाय प्यायला काय लागतं म्हाताऱ्यांना? म्हाताऱ्या जणांना अशा कोणत्या गोष्टी लागतात, परंतु मुलं नाही, नातवंड नाही, ते त्यांना बघू शकत नाही, भेटू शकत नाही. कधी कधी मेल्यानंतरच ते भारत देशामध्ये येतात. कधी कधी तर ते मेल्यानंतर पण म्हणतात आम्ही पैसे पाठवतो, अंत्यक्रिया त्यांची करून टाका. हे आहे, आणखी आम्ही त्यांच्यामध्ये पैसे लावले, आम्ही त्यांना शिक्षणाबद्दल उत्सुक केलं, आम्ही त्याला करिअराबद्दल ओरिएंटेड केलं, परंतु जेव्हा वेळ आली ते सुज्ञान, जे शिक्षण त्यांना आम्ही दिलं नाही, त्यामुळे त्यांना आमच्यामध्ये इंटरेस्ट राहिला नाही, त्यांना करिअर, पैसा आणि स्टेटसमध्ये इंटरेस्ट राहिला. हा तर त्यांना तुम्ही दोष लावून तरी काय फायदा, त्यांना दोष देऊन तरी काय फायदा, कारण की जे पेरलं तेच उगवत आहे. आणि यासाठी या आपल्या स्थितीस अनुरूप तू त्यांना शिक्षण दे, म्हणजे वृद्धापकाळी त्याच्यापासून ते परावृत्त होणार नाही. ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. परंतु जर तरुण वर्ग इथे येत नाही, शिकत नाही आणि वचनामध्ये चालत नाही, तर त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टी पेरल्या जात आहे हे सांगण्याची गरजच नाही, कारण की ते आम्हाला स्पष्ट दिसत आहे की ते देही गोष्टीमध्ये पूर्णपणे गुरफटलेले आहे, आणि त्यामध्ये ते
चालत आहे, वाढत आहे. आणि यासाठी वडिलांनी आईंनी काय करायला पाहिजे याकडे दृष्टी लावत असताना एक आणखीन वचन घेतो आणि मग शेवटला मी भागाकडे जाणार आहे. तू आपल्या दयेने, स्तोत्र 90 सांगतो, 90:14 मध्ये, तू आपल्या दयेने आम्हाला प्रभाती तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आपले सर्व दिवस आनंदाने घालू. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आज तरुणांनो तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की तुमचे तरुणाचे दिवस म्हणजे ज्याला प्रभातचा समय आहे, ते देवाची दया आणि करुणाची इच्छा बाळगा की देवा मला तू करुणा दे, देवा मला तृप्त कर, देवा तुझ्या वचनाने भर, देवा तुझ्या आज्ञात चालव, देवा माझ्या तुझ्या सेवा दे. यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये मी नुसतं आईबापांची काळजी घेणारा नाही, तर मी समाजाची काळजी घेणारा, मी आपल्या जीवनाच्या द्वारे या भारतीय लोकांना काहीतरी देणारा असावं, नुसतं घेणारा नसावं. आणि यासाठी या प्रभास समयी त्यांनी तुम्हाला तृप्त करण्याकरता कृपा आणि अनुग्रह करावा. मी पैसे मिळवले म्हणजे मी काहीतरी विशेष झालं असं नाही. आणि त्यामुळे जर आम्ही तसं करतो तर आम्ही हर्षभरित होऊन आपले सर्व दिवस, म्हणजे हे जे तरुण आहे जेव्हा म्हातारे होतील किंवा आई वडील होतील ते सर्व दिवस काय करतील, आनंदाने घालवणार आहे. आणि यासाठी ही बाब अतिशय महत्वाची आहे. आपण जर मोशेच्याकडे बघितले तर मोशेने पळवाट काढायचा प्रयत्न केला. जेव्हा मोशेला परमेश्वराने बोलावलं तेव्हा मोशे काय म्हणतो, मला बोलताच येत नाही. मोशे काय म्हणतो की मी कोण आहे, माझं कोण ऐकून घेणार आहे तिकडे, त्यामुळे मला काही सांगताच येणार नाही. आणि मी तर जड ओठाचा जड उभेचा आहे, मला तर नीट कसं काय डील करायचं हे देखील कळत नाही. आणि तो म्हणतो की माझ्या जागे कोणाला पण पाठव, पण मी जाणार नाही. परमेश्वर चिडला. परमेश्वर म्हणतो मी तुला निवडलेलं आहे, मुलांना तुम्हाला निवडलं, मुलींना तुम्हाला नाही, तरुणांना तुम्हाला निवडलं, तुलाच जावं लागलं. पण मोशेने एक कंप्लेंट नाही केली. मोशेने एक कंप्लेंट नाही केली की मी आता 80 वर्षाचा झालो आहे, आता मी म्हातारा झालोय, मला नको पाठव, असं बोलला का मोशे? कुठे? किती वर्ष होतं वयाचं मोशेचं वय? 80 वर्षाचं. 80 वर्षामध्ये कोणाला सेवेला पाठवणार का कोणी? म्हाताऱ्याला पाठवणार कोणी? परमेश्वराने तरी देखील त्याला निवडलं की तू म्हातारा जरी असला पण मी तुला 40 वर्षाचे 2 सेक्शन मध्ये राजघराण्यात 40 वर्ष आणि 40 वर्ष मी अरण्यात तुला जी ट्रेनिंग दिलेली, आता 80व्या वर्ष तुला सेवा करायची. प्रेज द लॉर्ड. म्हाताऱ्यानं ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही म्हातारे झाले कदाचित वय 80, पण परमेश्वराची इच्छा असेल की 80व्या वर्षी जर तुम्हाला जायचं आहे तर एक्सक्यूज देऊ नका. हे काम तुमचं नाही, हे मोशेचं होतं का? मोशे तुला मी पाठवते, परंतु मी तुझ्याद्वारे काम करणार आहे, मी तुझ्यासाठी अहरोन उभा करणार आहे. तू कोणी नाही आहे. तू मला बोलता येत नाही, मला असं आहे, मला तसं आहे, मी म्हातारा झालं, मला चालता फिरतात, हे एक्सक्यूज तुम्ही जगाला देऊ शकतात. परंतु ज्याने तुम्हाला जीवन दिलेलं आहे, ज्याने तुम्हाला ताकद दिलेली, त्याला तुम्ही असं बोलू नका. कारण की कोणाला देवाने बोलवलंय ते देवाला चांगलं माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडून सेवा कशी करून घ्यायची हे देखील देवाला चांगलं माहिती आहे. आणि आज या वृद्ध काळामध्ये प्रियजनांनो, जर देव तुम्हाला आणि मला बोलावत आहे आणि सांगत आहे की आता तुला हे काम करायचंय, मंडळीसाठी करायचंय, समाजासाठी करायचंय, मुलांसाठी करायचंय, नातवंडांसाठी करायचंय, संडे स्कूलसाठी करायचंय, एल्डर म्हणून करायचंय, तुम्ही असं म्हणू नका की मी म्हातारा झालो, मी म्हातारा झालेलो आहे. कारण की असं जर जेव्हा समय तुम्ही म्हणतात तेव्हा आपण देवाला हे सांगतो की बस आता मला उचलूनच घे, मी आता सारा देखील हसली की आता मी जखड म्हातारी झालेली, आता मला कुठे संतती होईल, आता मला कुठे सगळं, ती हसली. आणि आपल्याला दिसतं की परमेश्वर नाही, तुला मी संतती देणार म्हणजे देणार. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर आपल्याला असं दिसतं की ते 137 वर्ष जगले. परंतु अब्राहम किती वर्ष जगला? 175 वर्ष जगला. म्हणजे आपल्या मुलाला त्यांनी 75 वर्षापर्यंत आशीर्वाद दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. इसाक किती वर्षाचा होता जेव्हा तो मरण पावलेला आहे? 100व्या वर्षी जन्मला, म्हणजे 75 वर्षाचा होता इसाक, त्याला आशीर्वाद देऊन तो मेलेला आहे. हो प्रियांनो, देव वृद्ध लोकांना निश्चितच वृद्धी देते. परंतु मोशेच्या बद्दल काय लिहिलेलं आहे? जेव्हा तो मरण पावत होता तेव्हा त्याचे नेत्र पण चांगले होते आणि तो देखील धडधाकट होता. प्रेज द लॉर्ड.
हा 40 वर्ष त्याने सेवा केली, 80 ते 120, 40 वर्ष त्याने सेवा केली. आणि वचन असं सांगतं की तो चांगला बघू पण शकत होता, कारण की परमेश्वर लांबून त्याला तो इस्रायल देश दाखवला, कनान देश दाखवला. हा बघ तो कनान देश आहे, जो दुधामधाचा प्रदेश आहे, तिथे तुझ्या पिढीला मी घेऊन जाणार आहे. आणि याच्यासाठी तू 40 वर्ष कार्य केलेलं आहे. तू जाऊ नाही शकत, परंतु तू लांबून बघ. आणि तेवढं लांबून त्या डोंगरावरून तू बघू शकता. त्याचे नेत्र पण चांगले, डोंगरावर चढत होता तो. बरोबर आहे की नाही? चढताय का लोक? आपण आता मला जायचं, आम्हाला इकडे चढायचंय. आपलं इकडे कोणती आहे लोक जातात फिरायला सर, की आपल्याला निश्चितच तिकडे चढायचं आहे, सिंहगडवर चढायचं. आपण म्हणतो नाही आता मी म्हातारा झालो. पण मोशे डोंगरावर जात होता आणि डोंगरावरून खाली उतरत येत होता, म्हणजे त्याचे पाय देखील मजबूत होते. हो प्रियांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवणं. आणि वृद्धापकाळामध्ये परमेश्वराने जी पण जबाबदारी तुम्हाला दिली ती तुम्ही पाळण्यासाठी तुम्हाला पायाची गरज नाही, तुम्हाला नेत्राची गरज नाही, तुम्हाला मुखाची गरज नाही. कारण की सुरुवातीलाच मी म्हटलं की मी तुला गरुडाप्रमाणे भरारी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. वृद्धापकाळ पायाने थकतील, कदाचित हात पण काम करणार नाही, परंतु देव म्हणतो तुला मी गरुडाप्रमाणे भरारी करणार आहे. त्यासाठी पंख कुठून येणार? आता सुरुवातीला मी सांगितलं, पंख आणि उडण्याची आणि वावरण्याची ताकद देव तुम्हाला देणार आहे. आणि यासाठी वृद्धजनांनो, जर तुम्हाला या दिवसामध्ये देव बोलावत आहे, कोणत्याही प्रकारची सेवा, ती कौटुंबिक असेल, ती सामाजिक असेल, ती धार्मिक असेल, तुम्ही त्याला नाकारू नका, जर ती देवापासून आहे तर. आणि यासाठी आम्ही काही गोष्टी, आता शेवटचा मी मुद्दा घेतो आणि संपवतो, की वृद्ध काळामध्ये काही गोष्टी आम्हाला आता लक्षात ठेवणं गरजेचं आहे वृद्धांसाठी. शेवटला मुद्दा आणि मी संपवतो, की मला आता माझं वय झालेलं आहे, आता माझ्याकडून काही होणार नाही असं म्हणून स्वतःला तुम्ही कमकुवत समजू नका. आत्ताच मी एक उदाहरण तुम्हाला दिलंय की 80व्या वर्षी ती स्त्री बिछाण्यावर खेळली, परंतु तिच्या लेखणीमध्ये, तिच्या शब्दांमध्ये जी ताकद होती, त्यामुळे तिने पुस्तकच नुसते लिहिले नाही, तर समाजामध्ये देवदासी प्रथा पासून मद्रास आणि चेन्नईच्या लोकांना मुक्त करण्यामध्ये तिचं मोठं योगदान आहे. दुसरी गोष्ट आहे, स्वतःचा पैसा स्वतःवर खर्च करणं शिका. आता मला म्हातारपणात काय लागत नाही, सगळ्या मुलाबाळांना देऊन टाकतो. अनेक जण असतात, काय आता मी म्हातारा झालं, काय नाही, देऊन टाका मुलाबाळांना. आणि ते जेव्हा पैसे मिळतात, मग त्यांचं वागणं बदलून जातच. अहो माझा मुलगा नाही फसवणार, सांभाळा माझ्याला करला, असं म्हणून अनेक जण त्यांच्या नावावर घरं करून देतात, अनेकदा जमीन करून देतात, अनेकदा फ्लॅट करून देतात, आणि काही दिवसानंतर त्यांचीच हकालपट्टी होऊन जाते घरातून. कारण की मुलांचा विचार फिरतात, लोकांची मती फिरते, आणि सर्व काही देणाऱ्यांच्या बद्दल त्यांचे विचार बदलून जातात. तुमचं आहे, तुम्ही जपा, तुम्ही मेहनत केली, तुम्ही श्रम केला, असं नाही की मुलांना हाकलून द्या, पण त्यांच्याबरोबर स्वतःच्या नावावर असलं घर आणि जे काही तुमच्याकडे इष्ट ते जपा. मेल्यानंतर ते त्यांनाच मिळणार आहे, बरोबर आहे का? तुम्ही घेऊन जाणार आहे का? म्हातारे लोक घेऊन जाणार आहे का? नाही, ते त्यांनाच मिळणार आहे. पण तो जोवर तुम्ही या जगामध्ये आहे, तुमची इस्टेट, तुमची पैसा तुम्ही जपा, कारण की त्यामुळे अनेकदा तुम्हाला त्या घरामध्ये सन्मान प्राप्त होतो. जास्त एक्सप्लेन नाही करणार. पुस्तक विकत घ्या, मोबाईल आहे तुमच्याकडे आहे त्याचं वाचन करा, टीव्ही आहे त्याचं बघा, परंतु त्याच्यासाठी एक नियम लावून घ्या, शिस्त लावून घ्या. असं नाही बसले सकाळपासून संध्याकाळ टीव्हीच बघत आहे. आमच्या मुलं लहानपणी म्हणतात, अहो काय बाबा सकाळ दिवस नुसतं बातम्याच बघत राहतो, आम्हाला दुसरं बघू द्या की नाही काय. तर अनेकदा आई वडील नुसतं टीव्ही घेऊन बसतात आणि ते कब्जाच करून घेतात ते, आणि बाकीची पोरं मग दुसरीकडे मोबाईलवर काहीतरी खेळतात. मुलांना घ्या, लेकरांना घ्या, नातवंडांना घ्या, तुम्ही मोबाईल बघा, तुम्ही मोबाईल शिका, आणि चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत त्यांना घेऊन त्यांच्याबरोबर शेअर करा. हे तुमच्या वृद्ध काळातली एक महत्वाची जबाबदारी आहे. आणि तरुण लोकांमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. अनेकदा म्हातारे लोकांमध्येच बसतात, म्हाताऱ्यांमध्ये फिरतात. ते तुमचे मित्र आहे, तुमच्या मैत्रिणी आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांच्यामध्ये राहा फिरा. परंतु अनेकदा हे ग्रुप जो असतो तो नेगेटिव्ह थिंकिंगचा, नुसतं बडबड, हे असं पॉलिटिक्समध्ये झालं, ह्याने असं केलं, त्यांनी तसं केलं, ह्यांचं असं झालं, त्यांनी तसं केलं, ते सगळं नेगेटिव्हिटी, लोकांचे वाईट
बुराई ह्या करण्यामध्ये ते तिथे कट्ट्यावर बसून गप्पा मारतात, आपण त्यांच्यामध्ये जाऊन बसतो. मग आपली पण विचारसरणी त्यांच्यासारखीच होऊन जाते. त्या पॉलिटिकल गोष्टी करतात, त्यांनी असं केलं तसं केलं, आणि आपण त्या विचारामध्ये गुंतून जातो. हो प्रियांनो, आपण जेव्हा तरुण लोकांमध्ये बसतो तेव्हा तरुण लोकांमध्ये जे एनर्जेटिक असते, जे पॉझिटिव्हिटी असते, ती तुम्हाला मिळते. ते कदाचित तुमचे मुलं बाळा असतील, कदाचित तुमचे शेजारचे किंवा इतर कोणी असतील, त्यांच्याबरोबर समय घालवा, तुमचा अनुभव त्यांना शेअर करा, त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिका. आजकाल अनेक आपले लहान लेकरं नातवंड आपल्याला मोबाईल कसं चालवायचा, लॅपटॉप कसा चालवायचा, अनेक त्याच्यामध्ये जे ॲप्स आहेत ते कसे वापरायचे, या सगळ्या गोष्टी शिकवतात. त्यांच्याबरोबर बसा, त्यांना वेळ द्या, त्यांना पण शिकवा आणि त्यांच्याकडून नवीन गोष्टी आत्मसात करा, आणि हे तुम्हाला एक नवीन एनर्जी, पॉझिटिव्हिटी देतं. त्याचप्रमाणे दुसऱ्यांकडून कमीत कमी सेवा करून घ्या. अनेकदा मात्र ओ चला आणा, पाणी आणा, चहा आणा, वेळ झाला, गोळ्या घ्यायच्या, मला हे आणा, सारखी बडबड करते एकाच जागेला बसून. मी म्हणत नाही की तुम्ही जाऊन किचनमध्ये स्वयंपाक करा, परंतु तुम्हाला आणि मला सहकार्य करणं देखील गरजेचं आहे. वेळ आली तर तुम्ही जा, स्वतः चहा बनवा. वेळ आली, आज बाई आली नाही तर निश्चितच स्त्रिया जातात किचनमध्ये, मदत करतात, ते आता करा. आता मी म्हातारे झाला, आता मी उठणारच नाही, मी एकाच जागेवर बसून राहणार आणि नुसतं ऑर्डरच देणार, हे करू नका. हे करू नका. कारण की निश्चितच आम्ही वयोवृद्ध झालेलं, आम्ही म्हातारे झालेलं, परंतु आज देखील आमच्यामध्ये शक्ती आहे, आणि हे स्वतःला पटवण्यासाठी, स्वतःला दाखवण्यासाठी की नाही, आता सुद्धा मी चांगला स्वयंपाक करू शकते, आता देखील मी घरात ते काम करू शकतो, आता देखील मी भाजी आणू शकतो, आता देखील मी बँकेचे काम करू शकतो, आता देखील मी नातवंडांना सोडू शकतो, आता देखील मी नातवंडांचा अभ्यास घेऊ शकतो. ही ताकद माझ्यामध्ये आहे, प्रेज द लॉर्ड, आणि ते मी करणार. मी नुसतं टीव्हीच आणि न्यूजपेपरच वाचत बसणार नाही, तर मला घराच्या एक जबाबदार घटक म्हणून शेवटपर्यंत काम करायचं आहे. शेवटपर्यंत काम करायचं यासाठी की जेव्हा मी गेलो तर माझ्या घरच्या लोकांना वाटायला पाहिजे की आज आम्ही खूप मोठी गोष्ट गमवलेली आहे. आज घरातले खूप सारे काम करणारा माझा आज बाप, माझी आई, माझा आजोबा, माझी आजी घेऊन गेलेले. का? कारण की ते शेवटपर्यंत ऍक्टिव्ह होते. ते थकले निश्चितच आहे, परंतु तरी कार्यरत होते. आणि ह्या प्रकारे तुम्ही आपला ठसा, आपलं परिश्रम, श्रम करण्याचा गुण आपल्या मुलांमध्ये आणि नातवंडांमध्ये पेरतात, आणि ते पेरायला हवं. त्याचप्रमाणे झोप लागत नाही, अनेकांना म्हाताऱ्यांना झोप लागत नाही, आणि मग ते उठतात आणि कधी रात्री इकडे फिर तिकडे फिर, डिस्टर्ब कर, आणि मग घरचे लोक चिडतात, का तुम्हाला झोप लागत, पूर्ण घराला डिस्टर्ब करतात. येस, तुम्हाला आणि मला झोप लागत नाही, ही गोष्ट खरी आहे. कारण की जसं जसं वय वाढणार झोप हे कमी होणार, ही झोप कमी होणार. अशा समय तुम्ही डिस्टर्ब करू नका. खिडकी दार उघडल्यानं गेले फिरायला, उघडच आहे आपलं दार, कोणी घुसतंय घरामध्ये, कुत्रे घुसलेले घरामध्ये. अनेकदा असं होतं, गेलं दार उघडं ठेवून, लोटून ठेवतात. आता उठवायचं कसं, नुसतं दार लोटून ठेवतात आणि जातात फिरायला, ये कुत्रे घुसले घरामध्ये, कोणी दुसरं घुसलं घरात. असं होऊ देऊ नका. निश्चितच तुम्हाला झोप लागत नाही किंवा अनेक गोष्टी आहेत, तर त्या समय तुम्ही विशेष करून इतर काहीतरी जे तुम्हाला छंद आहे, कदाचित वाचण्याचा असेल, कदाचित प्रार्थनेचा असेल, किंवा काही उत्तम त्या गोष्टी करा, परंतु स्वतः घराला डिस्टर्ब करू नका. आता सकाळीच एकदम उठतात, ओ सोनबाई उठा, चला चहाचा, 4 वाजता ते चहा द्या, किंवा उठल्या किचनमध्ये लुडबुड भांडे पड, हे तर सासूबाई उठल्या बरं, सासूबाई बाकीच्या सगळ्यांची झोपी उडून जाते. पाणी आलं, उठा उठा उठा. तेच काम करून थकून आलेले असतात, ते झोपलेले असतात, आणि अशा समय तुम्हाला काम करायचं निश्चित करा. तर शांततेत आणि सर्व प्रकारच्या दुसऱ्यांना डिस्टर्ब न करता हे कार्यास तुम्ही लागा, तर तुम्हाला निश्चितच घरामध्ये सन्मान प्राप्त होतील. प्रार्थना करत असताना तुमचं खूप मोठं संग्रह झालेलं असतं, कारण की आजी आजोबा जे आहे ते सगळे, त्यांचे भाऊ, मुलं, नातवंड सगळ्यांचे नावं, सगळ्या गोष्टी आठवण राहतात. प्रत्येकाचे नाव घेऊन तुम्ही प्रार्थना करा. आणि ही देखील तेवढीच महत्वाची आहे की ही जी प्रार्थना आहे ते तुम्हाला नियमित करायची आहे, प्रत्येकाचे नाव. कारण की वेळ आहे तुमच्याकडे. मी असं नाही म्हणत की ज्यांच्याकडे वेळ नाहीये त्यांनी नाही करावं. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असताना तुम्ही त्या गोष्टी जपा आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय व्हा, इन्व्हॉल्व्ह व्हा. आणि ही देखील महत्वाची बाब आहे. आणि शेवटी एक कविता आहे, ती मी वाचतो.
आणि आज आपण बघत आहे की ब्लॅक अँड व्हाईट आहे, त्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट दिवसाचं शेवटला निरोप मी त्या कविताच्या द्वारे करत आहे. आपण त्याला ऐकूया. हिंदीमध्ये आहे. मुझे नहीं आकर्षित करती रंगीन जिंदगी आहे. एक वृद्ध व्यक्ती आहे जो म्हणतो आहे, मुझे नहीं आकर्षित करती रंगीन जिंदगी आहे, मुझे पसंद आहे ब्लॅक अँड व्हाईट जिंदगी. वृद्ध लोक म्हणतात मला ब्लॅक अँड व्हाईट गोष्टी आवडतात. जो बुजुर्ग है जो मेरी आंख खुलने से पहले पूरा अखबार पढ़ लिया करते. एक तरुण म्हणतो की तो म्हातारा व्यक्ती आहे, माझा वडील आहे, परंतु मी उठण्याच्या अगोदर त्याचं सगळं वर्तमानपत्र वाचून झालेलं असतं आणि त्यामुळे तो असा ब्लॅक अँड व्हाईट वाला वडील किंवा माता मला पसंत आहे. उनके सिर के बाल मुझे आकर्षित करते हैं. एक तर त्यांच्या वडील जर असतील तर डोक्यावर केसच नसतील, आई असेल तर पूर्ण पांढरे केस झालेले असतात. उनके सिर के बाल मुझे सफेद बाल मुझे आकर्षित करते हैं. एक एक बाल समेटे दशकों का इतिहास. प्रत्येक केसाच्या मागे एक से 10 वर्षांचा इतिहास त्या केसाच्या मागे लपलेला आहे. उनकी कहानियों में झलकती ब्लॅक अँड व्हाईट जिंदगी. यस, ब्लॅक अँड व्हाईट जिंदगीमध्ये जुन्या मूवीकडे जर आपण बघितले तर तिथं रडणं जास्त होतं किंवा समर्पण असं होतं, त्याग, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि तेच गुण या वृद्ध लोकांमध्ये उतरल्यामुळे ते ब्लॅक अँड व्हाईट जीवन जे आहे ते मला खूप आवडतं. कारण ते स्वतःसाठी नव्हे तर देण्यामध्ये ते स्वतःचं मोठंपण मुझे आकर्षित करती नहीं होता. पर अक्सर हो जाता हूँ ब्लैक एंड व्हाइट. कहानियों में अपने किरदार को ढूंढता हुआ, पापा की जवानी की तस्वीर में अपने आप को खोजता जाता हूँ. यस, आज आई नाही राहिली, वडील नाही राहिले, परंतु माझ्याकडे जे फोटो राहिले ते ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये माझ्या आई आणि माझे वडील तरुण दिसतात. लोक म्हणतात अरे तू मम्मी सारखा दिसतो, अरे तू डॅडी सारखा दिसतो. परंतु मी जेव्हा माझ्या मम्मी आणि डॅडीच्या स्वभावाचा विचार करतो, मला असं वाटतं की खरोखर मी माझ्या मम्मी सारखा आहे काय, खरोखर मी माझ्या डॅडी सारखा झालो काय, नाही. कारण की ते ब्लॅक अँड व्हाईटचा जो तरुण माझा मम्मी आहे किंवा माझे डॅडी होते ते आज कलरफुल जीवन जगणारा माझ्यामध्ये परिवर्तित झालेलं आहे. और पुढे असं लिहिलेलं आहे कि मैं अक्सर हो जाता हूँ ब्लैक व्हाइट क्योंकि दुनिया के सभी रंग देखने के बाद, मला जगातल्या सर्व गोष्टी, सर्व रंगेलिया, सर्व प्रकारच्या आनंद आणि वैभव झाल्यानंतर मला कुठेतरी कळतं की या जगातले रंग, वैभव आणि सर्व आनंद आणि खुशी यापेक्षा माझ्या आई वडिलांचा ब्लॅक अँड व्हाईटचा समय हा खूप सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा होता. आणि तो जीवन मी परत जीवू शकत नाही, परंतु निदान मी त्याची आठवण तरी करू शकतो. आज प्रियांनो, आपले आई वडील जे कदाचित पुढे गेलेले असतील, कदाचित आई वडील तुम्ही गमवले असतील, कदाचित आई वडील तुमच्या बरोबर असतील किंवा तुमच्यापासून दुसऱ्या गावामध्ये असतील, परत एक वार आई वडिलांच्या त्या तारुण्याकडे जाऊन बघा. त्यांनी केलेल्या कार्याची आठवण करा, त्यांनी तुमच्यासाठी केलेले समर्पण आणि त्यागाची आठवण करा. आणि जर ते तुम्ही आठवण केली तर तुम्हाला कळून येईल की तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी काय केलं. आणि ही भावना नुसती आठवणापुरतं किंवा हार घालण्यापुरते मर्यादित नाही, तर ती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जेव्हा आपण उतरवतो, मला सांगू द्या, तुमची मुलांची मुलं हे आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींचा त्याग करतात आणि म्हणतात आता ते जुने ते होऊन गेलेले, जुने ते सोने म्हणून आपण कुठेतरी गहाण किंवा दूर ठेवून देतो, मला सांगू द्या, तुम्ही खूप मोठे आशीर्वाद आणि ब्लेसिंग जे बाहेर कुठे नव्हतं, तुमच्या घरामध्येच दडलेले होते, ते कुठेतरी लांब जाऊन तुम्हाला मिळवायची गरज नव्हती, ते तुमच्या जवळच होते, ते तुम्ही त्याचा लाभ घेतला नाही, ते तुमच्या जीवनामध्ये आले नाही. त्यामुळे आज तुम्ही महत्वाचा समय, महत्वाचे आशीर्वाद, महत्वाचे ब्लेसिंग जे देवाने तुम्हाला जगामध्ये आणण्याकरता वापरून घेतलेले आहे, त्याचा उपयोग केलेला आहे, ते तुम्ही गमवत आहात. आज परत एक वार ब्लॅक अँड व्हाईटच्या समयामध्ये, परत एक वार सिनियर सिटीजनच्या ह्या दिवसामध्ये, परत एक वार आपल्या आई वडिलांची आठवण आपण करत असताना ही बाब लक्षात ठेवा की जो समय निघून जातो तो परत येत नाही. आज जर ते तुमच्या बरोबर आहे तर त्याचा सन्मान आणि आदर करा. आणि जर तुम्ही त्याचा सन्मान आणि आदर करतात, राजा शलोमोन ज्या प्रकारे सांगतो की माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पळ व आपल्या आईची शिस्त मोडू नको.
कारण की जेव्हा तू चालशील तेव्हा त्याचं ज्ञान जे आहे तुला मार्ग दाखवशील, तू निसशील तेव्हा तुझे ते रक्षण करतील. आणि त्याबरोबरच असं होशील तेव्हा ती आज्ञा जी वडिलांनी दिली होती ते तुझ्या जीवनासाठी दिवा असं होईल, आणि जी शिस्त तुझ्या आईने लावलेली होती ते तुझ्या मार्गासाठी प्रकाश असे होतील. आणि तर तुम्ही आशीर्वादित असं राहणार. परत एक वार सर्व वृद्ध माता पिता यांना ख्रिस्ती मंडळीच्या वतीने आणि मी रेव्हरंड सुधीर चव्हाणच्या वतीने खूप खूप या दिनाची शुभेच्छा. प्रभू करो तुम्हाला दीर्घायुष्य लाभ. परंतु जे काही आज आपण शिकलेलं आहोत, जे काही आपण आज आचरलेलं आहोत, जे काही आम्ही सन्मान केला, त्याद्वारे तुमचं जीवन प्रभूमध्ये विपुल आशीर्वादित असं ठेवलं. गॉड ब्लेस यू. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. तो आमचा उत्तम पिता आहे, जो आम्हाला विपुलतेने आशीर्वाद देऊन, पुरवठा देऊन, सुरक्षित आणि संग्रहित ठेवणारा बाप आहे. त्याच्या पवित्र नावामध्ये आज आम्ही धन्यवाद देतो. खरोखर पिता, या जगामध्ये आम्ही आलो, आम्ही एक माता आणि पित्याच्या द्वारे या जगामध्ये आगमन आमचं झालेलं आहे. ते माता पिता कसे आहे कसे नाही हे आम्हाला जरी माहीत नसलं, परंतु देवाने आम्हाला या जगामध्ये पाठवण्यासाठी त्या माता पित्याचा उपयोग करून घेतलेला आहे. आणि यामुळे माझे माता पिता जरी सन्मानित ठरले, परंतु मी माझ्या माता पित्याचा सन्मान करतो का? देवाने तर त्यांना पुत्र व कन्या देऊन सन्मानित केलेलं आहे, परंतु पुत्र आणि कन्या म्हणून मी त्यांचा आदर करत नाही, मी त्यांचा सन्मान करत नाही, मी त्यांना तुच्छ लेखतो, त्यांचे आज्ञा पालन करत नाही, त्यांच्या समोर त्यांचा अपमान करतो. आणि त्यामुळे जे आशीर्वाद मला हवे होते त्याचा लाभ मला आजवर मिळाला नाही. आज प्रभूमध्ये कृपा कर, दया कर, अनुग्रह कर की परत एक वार माझे नेत्र, माझे विचार बदलावे. माझे माता पिता आज आहे उद्या नसणार, मी त्याचा सन्मान करावा, कारण की त्याच्यामुळे मला दीर्घायुष्य मिळणार आहे, मला यश मिळणार आहे, मला मंदिरात आणि मंदिराच्या बाहेर समृद्ध होता येणार आहे. आणि यासाठी पित्या या सुंदर वचनाच्या द्वारे आज आम्ही आपल्या माता पित्याला हे समर्पित करत असताना त्यांना देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आम्ही देतो. तो त्यांना चालेल प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन.